यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात सध्या जे चाललंय त्याची महायुतीत चांगलीच चर्चा आहे। कुठे पोस्टर लावले जात आहेत तर कुणी या जागेवर दावा सांगतोय। भावना गवळी विरुद्ध संजय राठोड का सुरू आहे या दोन नेत्यांमध्ये संघर्ष पाहूयात या व्हिडिओतून। कहो दिल से ताई साहेब फिर से हे बॅनर यवतमाळच्या दारवामध्ये अनेक ठिकाणी लागले। विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावून मंत्री संजय राठोडांना डिवचण्याचा प्रयत्न केला। याचं कारण संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून लोकसभेला जायची बोलून दाखवलेली इच्छा। मंडळी, भावना गवळी या शिवसेनेचे माजी खासदार पुंडलिक गवळी यांच्या कन्या। सध्या शिंदे गटात असलेल्या भावना गवळी यवतमाळमधून वाशिम मतदारसंघातून आतापर्यंत तब्बल 5 वेळा निवडून आल्या। 1999 पासून त्यांचं या मतदारसंघात एक हाती वर्चस्व आहे। पण या वर्चस्वाला आव्हान दिलंय ते त्यांच्याच पक्षातल्या आणि सध्या राज्यात मंत्री असलेल्या संजय राठोड यांनी। संजय राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। तेव्हापासूनच भावना गवळी आणि राठोड यांच्यातल्या शीतयुद्धानं पेट घेतला। यवतमाळच्या पंतप्रधान मोदींच्या सभेत खासदार गवळींऐवजी संजय राठोड यांचा स्टेजवरचा वावर सगळ्यांच्याच नजरेत भरला। यालाच उत्तर म्हणून गवळींनी वाशिमच्या महिला मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर होते। त्यामुळे वाशिममध्ये मोठमोठे बॅनर लागले, पण त्या बॅनरमध्ये संजय राठोड कुठेच दिसले नाहीत। इतकंच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री असून राठोडांनीही त्या कार्यक्रमाला दांडी मारली। आता पुन्हा एकदा या पोस्टरबाजीतून भावना गवळी आणि संजय राठोडांचा संघर्ष तीव्र होताना दिसतोय। गेली 25 वर्ष या मतदारसंघात खासदार असलेल्या भावना गवळींनी मैं मेरी झांसी नहीं दूंगी अशी शपथच घेतली आहे, तर संजय राठोड हेही तिकिटासाठी आग्रही आहेत। या सगळ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय महत्त्वाचा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।